नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचा एक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर, ज्या चॅप्टरचं नाव आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. या चॅप्टरमधला आपण पाठीमागच्या तासाला रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स हा पार्ट आपण पाठीमागच्या तासाला बघितलेला आहे. आता अल्कोहोलच्या रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला बघायचे रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्स, फिनॉलच्या रासायनिक अभिक्रिया. या रिॲक्शन्स ऑफ फिनॉलमध्ये आपण पहिली रिॲक्शन बघणार आहे इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूशन कशाला म्हणायचं? आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघितलं होतं. कशाला म्हटलं होतं सबस्टिट्यूशन? A reaction in which atom or group of atom is substituted by another atom or group of atom is called a substitution. aromatic म्हणजे काय? बेंझिन न्यूक्लियस. इलेक्ट्रोफाइल म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड स्पेसिस, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आता याच्यामध्ये आपण पहिली रिॲक्शन बघणार आहे हॅलोजेनेशन. पहिली रिॲक्शन बघणार आहे आपण हॅलोजेनेशन रिॲक्शन. आता हॅलोजेनेशन कुणाला म्हणायचं? तर आपण काय करणार आहे, ॲरोमॅटिक न्यूक्लियसमध्ये आपल्याला हॅलोजन ग्रुप काय करायचा आहे, पास करायचा आहे. म्हणजेच आपण इंट्रोड्युसिंग हॅलोजन ग्रुप, एक्स ग्रुप. हॅलोजन ग्रुप आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे, इंट्रोड्यूस करणार आहे, म्हणजे पास करणार आहे. आता हॅलोजनेशनमध्ये आपण फ्लोरिनेशन कधीही करत नाही, कारण ते रिॲक्टिव्ह असतात, एक्सप्लोजिव्ह असतात, पॉइझनस असतात. जर आपण आयोडिनेशन केलं तर रिव्हर्सिबल रिॲक्शन असतात, आणि क्लोरिनेशनमध्ये काय असतात, त्या चेन रिॲक्शन असतात. म्हणून आपण फिनॉलमध्ये जी रिॲक्शन बघणार आहे ती बघणार आहे इथं ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन, ब्रोमिनेशन म्हणजे आपण काय करणार आहे, ब्रोमिन ग्रुप काय करणार आहे, पास करणार आहे. इंट्रोड्यूस ब्रोमिन ग्रुप, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो ब्रोमिनेशन. आता या रिॲक्शनमध्ये जे प्रोडक्ट असतात ते प्रोडक्ट हे कशावर अवलंबून असतात, तर त्याचे कॅटॅलिस्ट आणि रिॲक्शन कंडिशनवर काय असतात, त्याचे प्रोडक्ट अवलंबून असतात. आता बघा, आपण पहिली रिॲक्शन घेतली ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशनमध्ये आपण जर समजा फिनॉल घेतलं, फिनॉल हे आहे फिनॉल ॲरोमॅटिक. ब्रोमिनेशन Br2 इन प्रेझन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड हा कॅटलिस्ट आहे. कार्बन डायसल्फाइडच्या सानिध्यात जर आपण त्याला हीट केलं, आपल्याला माहित आहे या ठिकाणी काय असतात, हायड्रोजन आहेत. आता याच्यामध्ये जो प्रोडक्ट आहे आर्थोचा H आणि हा Br काय तयार होतं, HBr बाहेर पडतं. HBr बाहेर पडतं आणि या हायड्रोजनच्या जागी कोण जातं, ब्रोमिन. इथं आला ब्रोमिन. त्याच्यानंतर काय होतं, पॅरा पोझिशनचा हायड्रोजन आणि ब्रोमिन, HBr बाहेर पडतं आणि Br कुठं जातो, त्या हायड्रोजनच्या जागी. म्हणजे इथं OH आणि इथं आलं Br आणि 2 HBr काय झालं, बाहेर पडलं. H आणि Br, HBr, H आणि Br, HBr. या Hच्या जागी ब्रोमिन गेला, या Hच्या जागी ब्रोमिन गेला. आता रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करावी लागेल, कारण ब्रोमिन इकडे किती झाले, 4. इथं ब्रोमिन किती आहेत, 2. म्हणून काय केलं, याला 2 न गुणलं. याच्यामध्ये ॲरोमॅटिक न्यूक्लियस 2 झाले.
म्हणून याला सुद्धा कितीनं गुणायचं 2 आता याचं नाव काय आहे आर्थोब्रोमोफिनॉल आर्थोब्रोमोफिनॉल आणि याचं नाव आहे पॅराब्रोमोफिनॉल आर्थोब्रोमोफिनॉल हा प्रोडक्ट आहे मायनर आणि पॅराब्रोमोफिनॉल हा प्रोडक्ट आहे मेजर या रिॲक्शनला आपण म्हणलं ब्रोमिनेशन केलं का बघा आपण ब्रोमिन काय केलं तर या ॲरोमॅटिक न्यूक्लियसमध्ये आपण ब्रोमिन काय केलं पास केलं ब्रोमिन काय केलं पास केलं म्हणून त्या रिॲक्शनला आपण म्हणलं ब्रोमिनेशन आता इथं कार्बन डायसल्फाईड वापरलाय कार्बन डायसल्फाईड जर आपण रिॲक्शनच्या कंडिशन बदलल्या तर प्रोडक्ट काय होतो बघा याच्यामध्ये दुसरी रिॲक्शन हा आहे फिनॉल हायड्रोजन आता इथं काय केलं आपण ब्रोमीन वॉटर वापरला इथं काय केलेलं आहे ब्रोमीन वॉटर H2O म्हणजेच हे वॉटर आणि हे ब्रोमीन एकत्रित त्याला काय म्हणतो आपण ब्रोमीन वॉटर आता ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्शन केल्यानंतर काय होतं हा H आणि Br HBr नंतर हा H आणि हा Br HBr आणि हा H आणि Br HBr आणि या H च्या जागी ब्रोमीन जातो या हायड्रोजनच्या जागी ब्रोमीन जातो आणि या हायड्रोजनच्या जागी ब्रोमीन जातो आणि आपल्याला काय मिळतं बघा हा OH इथं आला Br इथं आला Br आणि या ठिकाणी आला Br आणि HBr किती बाहेर पडलं 1 2 आणि 3 म्हणजेच याच्यामध्ये काय तयार होतात 3 HBr काय होतात बाहेर पडतात 3 HBr बाहेर पडतात आता रिॲक्शन बॅलन्स करावे लागेल कारण ब्रोमीन किती झाले 6 इथं ब्रोमीन किती आहेत 2 म्हणून याला काय करा 3 न गुणा 6 ब्रोमीनला 6 ब्रोमीन एक ॲरोमॅटिक न्यूक्लियसला एक ॲरोमॅटिक न्यूक्लियस आता याचं नाव काय आहे बघा 1 2 3 4 5 आणि 6 2 वर एक ब्रोमीन आहे 4 वर एक ब्रोमीन आहे 6 वर एक ब्रोमीन आहे म्हणून 2, 4, 6 3 आहेत म्हणून ट्राय ब्रोमीनचं ब्रोमो आणि फिनॉल 2, 4, 6 ट्राय ब्रोमो फिनॉल त्याला म्हणायचं ब्रोमिनेशन म्हणजे या ब्रोमिनेशन रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट अवलंबून आहे तो कशावर अवलंबून आहे कॅटॅलिस्ट जर कार्बन डायसल्फाईडच्या सानिध्यात ॲडिशन केले की आपल्याला आर्थो आणि पॅरा प्रोडक्ट मिळतात पण जर ब्रोमीन वॉटरच्या सानिध्यात ॲडिशन केली की आपल्याला काय मिळतं 2, 4, 6 ट्राय ब्रोमो फिनॉल याला म्हणायचं पहिली रिॲक्शन हॅलोजेनेशन रिॲक्शन आता हॅलोजेनेशन नंतर आपल्याला दुसरी रिॲक्शन बघायची आहे नायट्रेशन रिॲक्शन आता नायट्रेशन रिॲक्शन कुणाला म्हणायचं नायट्रेशन रिॲक्शन म्हणजे काय तर इंट्रोड्युसिंग नायट्रो ग्रुप नायट्रेशन कुणाला म्हणायचं तर NO2 ग्रुप काय करायचा त्याच्यामध्ये पास करायचं NO2 ग्रुप आता मग NO2 ग्रुप नायट्रो ग्रुप नेमका कशामध्ये असा रिजंट काय करायचा शोधायचा तर तो असतो नायट्रिक ॲसिडमध्ये नायट्रिक ॲसिड HNO3 याच्यामध्ये काय असतो नायट्रो ग्रुप असतो आता तेच फक्त आपण काय करतोय सोयीसाठी आपण असं जर लिहिलं काय बदल आहे का बघा HNO3 असं लिहिलं
आणि HONO2 लिहिलं, दोन्ही सेम आहे. फक्त कसा NO2 ग्रुप पास होतो ते आपल्याला स्टडी करण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी आपण असं लिहिलेलं आहे. आता याची रिॲक्शन कुणाबरोबर करायची आपल्याला? फिनॉलमध्ये. आता परत नायट्रेशन रिॲक्शनमध्ये सुद्धा त्याच्या कंडिशन कशा आहेत बघा. फिनॉल हा आहे फिनॉल, या ठिकाणी हायड्रोजन असतात. पहिल्यांदा रूम टेम्परेचरला आपण काय केलं? नायट्रिक ऍसिड बरोबर रिॲक्शन केली. रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचरला जर आपण फिनॉलची रिॲक्शन नायट्रिक ऍसिड बरोबर केली तर काय होतं बघा. हा H आणि हा OH, H2O, H आणि OH, H2O. तो समजा आपण इथं लिहिला वॉटर H2O. परत पॅरा पोझिशनचा H आणि OH, H2O. दोन वॉटर त्याच्यातून काय झाले? बाहेर पडले. प्लस या हायड्रोजनच्या जागी ग्रुप जातो NO2, या हायड्रोजनच्या ग्रुप जातो NO2. म्हणजे आपल्याला काय भेटतं? इथं आला OH, इथं आला NO2 प्लस OH आणि NO2. आर्थो पोझिशनला NO2, पॅरा पोझिशनला NO2. आता रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल. NO2 इथं 2 झाले, याला 2 न गुणा, याला 2 न गुणा. याचं नाव आहे आर्थो नायट्रोफिनॉल आणि याचं नाव आहे पॅरा नायट्रोफिनॉल. आर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल. ब्रोमिनेशनमध्ये आर्थो प्रोडक्ट हा मायनर होता आणि पॅरा प्रोडक्ट काय होता? मेजर. याच्यामध्ये आर्थो प्रोडक्ट असतो मेजर आणि जो पॅरा प्रोडक्ट आहे तो असतो मायनर. म्हणजे ब्रोमिनेशनमध्ये जो मेजर आहे तो नायट्रेशनमध्ये काय आहे? मायनर. आणि जो ब्रोमिनेशनमध्ये मायनर आहे तो नायट्रेशनमध्ये काय आहे? मेजर. आता असं का झालं? ब्रोमिनेशनमध्ये वेगळा आणि नायट्रेशनमध्ये वेगळा, तर ते आपण कशावरनं एक्सप्लेन करतो? हायड्रोजन बॉन्डिंगवरनं. आता बघा, आर्थो नायट्रोफिनॉल, आर्थो नायट्रोफिनॉल जर आपण घेतलं, आता नायट्रो ग्रुप NO2 लिहिताना आपण NO2 असं लिहितो, पण प्रत्यक्षात त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? या पद्धतीनं, आर्थो नायट्रोफिनॉल. आता याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. याला म्हणायचं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे एकाच मॉलिक्यूलमध्ये. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय? एकाच मॉलिक्यूल, एकच आपण आर्थो घेतलाय आणि त्याच्यामध्येच हायड्रोजन बॉन्डिंग आहे. पण जर आपण पॅरा घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 मॉलिक्यूल वेगळे वेगळे घ्यावे लागतात. म्हणजेच बघा, पॅरा नायट्रोफिनॉल, पॅरा नायट्रोफिनॉलमध्ये काय तयार होतं बघा. आता ते पॅरा नायट्रोफिनॉल घेतलं, OH NO2 हा एक झाला आणि दुसरा
हा दुसरा, एक पॅरानायट्रोफिनॉल आणि दुसरा पॅरानायट्रोफिनॉल. आता या दोन्हीच्या मध्ये काय तयार होतं, हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे इथं काय केलं, दोन मॉलिक्यूल घेतलं आणि त्या दोन मॉलिक्यूलमध्ये काय झालं, हायड्रोजन बॉन्डिंग. त्याला आपण म्हणतो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे पॅरामध्ये काय आहे, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणून तो मायनर आहे, आणि आर्थोमध्ये इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणून तो काय आहे, मेजर. म्हणून या रिॲक्शनला आपण म्हणतो नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन केला का बघा आपण, नायट्रो ग्रुप इंट्रोड्यूस, नायट्रो ग्रुप हे झालं रूम टेम्परेचरला. पण हीच रिॲक्शन जर आपण कंडिशन बदललं, बघा आता जर समजा आपण नायट्रेटिंग मिक्सचर घेतलं, फिनॉल, OH, इथं H आहे, इथं H आहे, H आणि H, फिनॉल. नायट्रेटिंग मिक्सचर घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला काय म्हटलं जातं, नायट्रेटिंग मिक्सचर म्हटलं जातं. नायट्रेटिंग मिक्सचर. तर काय होतं बघा, H आणि OH काय होतं, H2O, या H च्या जागी जातो NO2, हा H आणि हा OH काय होतं, H2O, या H च्या जागी जातो NO2, आणि हा H आणि OH H2O, आणि त्या हायड्रोजनच्या जागी जातो NO2 ग्रुप. म्हणजे काय मिळतं बघा, इथं आला NO2 ग्रुप, इथं आला NO2 ग्रुप, आणि इथं आला NO2 ग्रुप. वॉटर किती बाहेर पडलं, 1 2 3 वॉटर. आता रिॲक्शन बॅलन्स करावे लागेल, याला 3 न गुणा. याचं नाव 1 2 3 4 5 6 2 4 6 ट्राय नायट्रोफिनॉल. 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. आणि त्या रिॲक्शनलाच किंवा त्यालाच म्हणलं जातं पिक्रिक ॲसिड. त्यालाच काय म्हटलं जातं, पिक्रिक ॲसिड. आणि ही आपली दुसरी रिॲक्शन आहे, नायट्रेशन रिॲक्शन. कंडिशन बदलली की काय होतं, प्रोडक्ट बदलतं. जर रूम टेम्परेचर असेल तर आर्थो आणि पॅरा, आणि जर आपण नायट्रेटिंग मिक्सचर वापरलं तर आपल्याला काय मिळतं, पिक्रिक ॲसिड 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. आणि ही आपली दुसरी रिॲक्शन आहे, नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन. आता नायट्रेशन झाल्यानंतर पुढची रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये तिसरी सल्फोनेशन रिॲक्शन. सल्फोनेशन रिॲक्शन. सल्फोनेशन रिॲक्शन. आता सल्फोनेशन म्हणजे काय, तर सल्फॉनिक ग्रुपची ॲडिशन करायची. सल्फॉनिक ग्रुप म्हणजे SO3H ग्रुप आपल्याला पास करायचा आहे. मग परत SO3H ग्रुप कशामध्ये आहे असा रिजन शोधायचा की तो कशामध्ये असतो, सल्फ्युरिक ॲसिडमध्ये असतो. सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. आता तोच आपण कसा लिहितोय बघा, HO
SO3H फक्त समजण्यासाठी आपण त्या प्रकारे लिहितोय. आता याची रिएक्शन कुणाबरोबर करायची? फिनॉल बरोबर. हा आहे फिनॉल, इथं आहे हायड्रोजन. प्रत्येक याच्यात आहे, परंतु जिथला एच काढायचा आहे ते फक्त आपण इथं लिहिलंय. HOSO3H रूम टेम्परेचरला ही रिएक्शन कुठं घडते? रूम टेम्परेचर. हा H आणि हा OH त्याच्यातून काय होतं? बाहेर पडतं वॉटर H2O. आणि या Hच्या जागी कुठला ग्रुप जातो? SO3H. आता याचं कॉमन नाव काय आहे बघा? ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. म्हणजे SO3H म्हणजे काय? सल्फोनिक. याच्या आर्थो पोझिशनला काय आहे? फिनॉल. किंवा त्याचं IUPAC नाव जर द्यायचं असेल 1, 2, 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. रूम टेम्परेचरला, म्हणजे रूम टेम्परेचरला आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला आहे? आर्थो. जर आपण कंडिशन बदलली, जर समजा आपण त्याला टेम्परेचर सप्लाय केलं, हीट केलं, तर काय तयार होतं बघा? फिनॉल प्लस H2SO4. समजा इथं काय केलं आपण? त्याला 393 केल्विनला काय केलं? हीट केलं. आता पॅरा पोझिशनचा H रिप्लेस होतो. हा H आणि हा OH काय होतं? त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतं, म्हणजे H2O. आणि या हायड्रोजनच्या जागी कुठला ग्रुप जातो? SO3H. SO3H. आता SO3Hच्या पॅरा पोझिशनला OH आहे, म्हणून याचं पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड. किंवा त्याचं जर आपल्याला IUPAC नाव द्यायचं असेल 1, 2, 3 आणि 4 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. त्या रिएक्शनला म्हणायचं सल्फोनेशन रिएक्शन. म्हणजे इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक मध्ये बघा रिप्लेसमेंट होते का? Hच्या जागी काय जातोय? आपला NO2 ग्रुप जातोय, Br जातोय आणि SO3H जातोय, म्हणजे सबस्टिट्यूशन आहे. आता तिसरी रिएक्शन सल्फोनेशन नंतर आपल्याला एक शॉर्ट नोट विचारली जाते, कोल्बे रिएक्शन. कोल्बे रिएक्शन, कोल्बे रिएक्शन म्हणजे चौथी रिएक्शन आहे कोल्बे रिएक्शन. आता जी कोल्बे रिएक्शन आहे त्या कोल्बे रिएक्शन मध्ये काय होतं बघा? फिनॉल घ्यायचा, हा आहे फिनॉल. या फिनॉलला काय करायचं? सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर हीट करायचं, NaOH. सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ज्यावेळेस आपण त्याला हीट करतो त्यावेळेस काय होतं? त्याच्यातनं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो, H2O.
आणि आपल्याला तयार होतं फेनॉक्साईड आयन. सोडियम फेनॉक्साईड आयन. सोडियम फेनॉक्साईड आयन. आता नवीन सिलेबसमध्ये इथून रिॲक्शन सुरुवात केली. डायरेक्ट सोडियम फेनॉक्साईड पासून आपल्याला ती रिॲक्शन दिली. पण सोडियम फेनॉक्साईड कसं तयार होतं, तर फिनॉलची रिॲक्शन कशाबरोबर केली जाते, NaOH बरोबर. त्यावेळेस आपल्याला काय तयार होतं, फेनॉक्साईड आयन. आता हा जो फेनॉक्साईड आयन आहे याला कार्बन डायऑक्साईड बरोबर 398 केल्विन टेम्परेचरला आणि 6 ॲटमॉस्फिरिक प्रेशरच्या सानिध्यात काय करायचं, हीट करायचं. बघा, जो सोडियम फेनॉक्साईड आयन आहे त्या सोडियम फेनॉक्साईडला कार्बन डायऑक्साईड बरोबर 398 केल्विन आणि 6 ॲटमॉस्फिरिक प्रेशरच्या सानिध्यात जर आपण हीट केलं तर आपल्याला काय मिळतं बघा. हा ONaचं काय होतं, OH होतं आणि या ठिकाणी काय तयार होतं, साल्ट, C डबल बॉन्ड ONa. हा काय आहे, त्याचा साल्ट आहे. C डबल बॉन्ड ONa हा आपल्याला इथं साल्ट तयार होतो. आता हा जो साल्ट आहे त्या साल्टचं काय करायचं, हायड्रॉलिसिस करायचं. त्या साल्टचं काय करायचं, हायड्रॉलिसिस करायचं. H2O टाकलं की त्यातनं काय होणार आहे, NaOH बाहेर पडणार आहे. H2O हायड्रॉलिसिस म्हणजे समजा आपण इथे केलं H2O, त्याच्यातून काय होतं, NaOH बाहेर पडतं आणि आपल्याला काय मिळतं बघा, इथं OH आणि इथं आलं C डबल बॉन्ड OH. याला म्हणायचं सॅलिसायलिक ॲसिड. सॅलिसायलिक ॲसिड किंवा त्याचं आपल्याला IUPAC नाव द्यायचं असेल 1,2 हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड. 2 हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड. त्या रिॲक्शनला म्हणायचं कोल्बे रिॲक्शन. त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, कोल्बे रिॲक्शन. फिनॉल, फिनॉलला काय करायचं, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर फ्यूज करायचं, सोडियम फेनॉक्साईड आयन तयार होतं. त्या सोडियम फेनॉक्साईड आयनला काय करायचं, कार्बन डायऑक्साईड आणि टेम्परेचर बरोबर 398 केल्विनला 6 ॲटमॉस्फिरिक प्रेशरच्या सानिध्यात जर हीट केलं तर आपल्याला काय तयार होतं, सोडियम साल्ट तयार होतो आणि त्याचं आपण हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय तयार होतं, सॅलिसायलिक ॲसिड किंवा 2 हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड. ही आहे कोल्बे रिॲक्शन. परीक्षेला आपल्याला विचारलं जातं, राईट अ शॉर्ट नोट ऑन कोल्बे रिॲक्शन. कोल्बे रिॲक्शनची शॉर्ट नोट आहे का अडचण इथंपर्यंत बघा. इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, पहिलं ब्रोमिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि कोल्बे रिॲक्शन. आता याच्यानंतरच्या ज्या रिॲक्शन आहेत, रायमर टायमन रिॲक्शन आहे, झिंक डस्ट बरोबर रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन आहे त्याचं. त्याच्यानंतर ॲसिडिटी ऑफ फिनॉल, तो पार्ट आपण नंतरच्या तासाला